जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे 1971च्या युद्धामधल्या भारताच्या शूर सैनिकांची वीरगाथा. 1971च्या युद्धाला 16 डिसेंबरला 49 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आता 50वं वर्ष सुरू झालेलं आहे. म्हणून देशाने असं ठरवलं आहे की या युद्धामधले वेगवेगळे प्रसंग आणि त्याची वीरगाथा ही भारतीयांच्या समोर मांडण्याची गरज आहे, ज्यामुळे सध्याच्या पिढीला कळेल की 1971 साली ज्या वेळेला आपण पाकिस्तानचे 2 तुकडे केले, त्यावेळेला कुठल्या कुठल्या सैनिकांनी शूर पराक्रम हा गाजवलेला होता. आपण 71चं युद्ध म्हणतो तर अर्थातच फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचं कर्तृत्व हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते खरोखरच स्वतंत्र भारताचे सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात चांगले असे शूर सेनानी होते. परंतु सैन्यातलं कुठलंही काम एक टीम वर्क असतं. ज्यावेळेला अनेक सैनिक चांगलं काम करतात, त्यावेळेला हे युद्ध जिंकलं जातं. तर म्हणून इतर सैनिक फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ सोडून ज्यांनी या युद्धामध्ये महापराक्रम गाजवले आणि देशासमोर असलेला सुरक्षेचे धोके कमी केले, स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, त्यांच्याविषयी सुद्धा बोलणं गरजेचं आहे. तर हा जो माझा आजचा बोलणं आहे, हे मी 2 भागात वाटीन. एक तर पहिले सीनियर नेतृत्व ज्यांनी लढाईमध्ये खूप चांगलं काम केलं, यामध्ये काही जनरल्स आहेत, काही ब्रिगेडियर्स आहेत वगैरे. आणि मग ज्युनियर नेतृत्व ज्यामध्ये मेजर्स आहेत, सेकंड लेफ्टनंट आणि लेफ्टनंट्स आहेत, की ज्यांनी महापराक्रम गाजवला. आणि याच्याशिवाय सैनिकांच्या लेव्हलला अनेक शूर सैनिकांनी महापराक्रम गाजवला. तर या सगळ्यांविषयी आपण थोडं बोलण्याचा प्रयत्न करू. अर्थातच शूर सैनिक पुष्कळ होते. सगळ्यांच्या वीरगाथा आपल्यासमोर मांडणं हे जवळ अशक्य आहे. तर कमीत कमी परमवीर चक्र विजेते, काही महावीर चक्र विजेते, काही वीर चक्र विजेते यांच्याविषयी आपण नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करू. सुरुवात करू जनरल्स पासून. सर्वात महत्वाचे जनरल जे होते अर्थातच फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ होते. त्याच्यानंतर ईस्टर्न कमांडचे जे मुख्य होते ते होते लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा. त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने ईस्टर्न कमांड ज्यांनी बांगलादेशला स्वतंत्र केले, त्याचं नेतृत्व केलं आणि त्यांच्या नेतृत्वाची दाद द्यायला पाहिजे. आणि जो एक प्रसिद्ध फोटो अवेलेबल आहे 1971च्या युद्धामध्ये, त्यामध्ये ते आपल्याला दिसतात की ते बसलेले आहेत. त्यांच्या जवळ जनरल नियाझी जे पाकिस्तानचे मुख्य सेनानी होते ते बसले आहेत आणि त्याच्या मागे काही इतर जनरल्स हे तिथे उभे आहेत. तर जगजीत सिंग अरोरा यांनी नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीने ते युद्ध नेतृत्व दिलं. याच्या पुढे या युद्धामध्ये 4 वेगवेगळ्या कोर्सनी काम केलं. आपल्याला जर सैन्याच्या रचनेची कल्पना असेल, तर कोर एक असं फॉर्मेशन असतं, की जे ॲक्चुअली लढाई करतं. उदाहरणार्थ बटालियन लेव्हल जे असते, तर त्याच्यामध्ये 750 ते 850 सैनिक असतात. 3 बटालियन्सची एक ब्रिगेड बनते आणि ब्रिगेडचं नेतृत्व एक ब्रिगेडियर करतात. 3 ब्रिगेडची मिळून एक डिव्हिजन बनते. त्यांचं नेतृत्व एक मेजर जनरल करतात आणि जनरली 3 डिव्हिजन्स मिळून एक कोर बनते. त्याचं नेतृत्व एक कोर कमांडर किंवा एक लेफ्टनंट जनरल करतात. तर आता आपण 3 कोर कमांडर्स विषयी बोलू, ज्यांनी या युद्धामध्ये खूपच चांगलं काम केलं. सेकंड कोर यांनी बांगलादेशवरती हल्ला केला. तो त्यांनी पश्चिम बंगालच्या बाजूनी केला आणि ते नंतर पुढे जात राहिले. तर त्याचे कमांडर होते लेफ्टनंट जनरल टी.एन. रैना, ज्यांना महावीर चक्र मिळालं होतं. जनरल रैनाविषयी असं सांगता येईल, की 1962च्या युद्धामध्ये लडाखच्या भागात जनरल रैना यांनी एका ब्रिगेडचं नेतृत्व केलं होतं आणि बॅटल ऑफ रेझांगला ही प्रसिद्ध बॅटल जी आहे, त्यामध्ये त्यांनी नेतृत्व केलं होतं, की जिथे एका कुमाऊ कंपनीनी 5,000 हून जास्त चीनी सैनिकांचा ॲडव्हान्स थांबवला होता
आणि महापराक्रम गाजवला होता. तर तिथे जनरल रैना हे ब्रिगेड कमांडर होते आणि त्याच लढाईत त्यांना महावीर चक्रनी गौरवण्यात आलं होतं. या युद्धामध्ये 71च्या ते कोर कमांडर होते. त्यांच्या हाताखाली 2 डिव्हिजन्स होत्या, 4 डिव्हिजन, 9 डिव्हिजन वगैरे आणि त्यांनी पश्चिम बंगालच्या बाजूनी ढाक्याच्या दिशेला कूच केलं होतं, जिथे अनेक लढाया लढल्या गेल्या, ज्यामध्ये त्यांनी चांगलं काम केलं. लक्षात असावं, की इथे ज्या लढाया लढल्या गेल्या, तिथे तिथे नदी-नाले खूप होते, जमीन दलदलीची होती. त्यामुळे तिथे जाणं हे इतकं सोपं नव्हतं. परंतु तरी पण अ, ब 2 कोरनी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि आपल्याला दिलेलं काम हे त्यात त्यांनी विजय मिळवला. कारण एकाच वेळेला आपण 4 दिशेनी बांगलादेशमध्ये किंवा ईस्ट पाकिस्तानमध्ये ढाक्याच्या दिशेने कूच करत होतो. त्याच्यानंतर 33 कोरचे कमांडर होते जनरल एम-एल थापर. त्यांनी अ, अ, 2 पुष्कळ लढाया लढल्या, ज्यामध्ये मेजर जनरल लक्ष्मण सिंग हे 20 माउंटन ड्यूचे कमांडर होते आणि 70th माउंटन ब्रिगेडचे कमांडर होते ब्रिगेडियर कटपालिया आणि इथेच माझी बटालियन 7 मराठा लाईट इन्फंट्रीनी लढाई सुरू व्हायच्या आधीच पाचागडमध्ये एक पराक्रम गाजवला होता, जिथे माझ्या बटालियनच्या कॅप्टन तांबे यांना सेना मेडल हे शूरता पुरस्कार मिळालं होतं. यामध्ये 7 मराठांनी रक्त खूप सांडलं, परंतु गॅलंट्री अवॉर्ड्स किंवा शूरता पुरस्कार त्या मानाने त्यांना कमी मिळाली. परंतु चांगली गोष्ट अशी आहे, की जी पाकिस्तानची पूर्ण एक ब्रिगेड होती, त्यांनी 7 मराठा नंतर आत्मसमर्पण केलं. त्याच्यानंतरची जी पुढची डिव्हिजन पुढची जी कोर होती, ती होती 4 कोर. ज्याचं नेतृत्व लेफ्टनंट जनरल सगत सिंग यांनी केलं होतं आणि सगत सिंग हे अतिशय एक हाडाचे सैनिक होते. त्यांनी या आधी पण खूप पराक्रम गाजवलेला होता आणि त्यांच्याविषयी असं बोललं जातं, की की सगत सिंग वॉज वन जनरल हू नेव्हर लॉस्ट अ वॉर. ते असं एक नेतृत्व होतं, जे आयुष्यात कधीही लढाया लढले नव्हते. लढाया हरले नव्हते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. 47च्या युद्धात भाग घेतला होता. 1965च्या युद्धात भाग घेतला होता आणि 71च्या युद्धामध्ये ते लेफ्टनंट जनरल म्हणून 4 कोरचं नेतृत्व करत होते आणि या नेतृत्वाने खरोखरच चांगलं काम केलं. त्यांनी अ, 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 त्यांनी मेघालयाच्या बाजूनी बांगलादेशमध्ये प्रवेश केला आणि ढाक्याच्या दिशेला कूच केलं. यामध्ये अनेक लढाया लढल्या गेल्या. जनरल सगत सिंग विषयी हे सांगायला पाहिजे, की 1967 साली ते 17 डिव्हिजनचे कमांडर होते. भारत-चीन सीमेवरती नाथुला पासपाशी आणि तिथे आपल्याला आठवत असेल, की 350 चीनी सैनिकांना आपण मारलं होतं. त्याची किंमत आपण 70 आपल्या सैनिकांचं रक्त सांडून दिली होती आणि चीनला आपण एक मोठा धक्का दिला होता. त्या यशस्वी मोहिमेचं नेतृत्व त्यावेळेचे मेजर जनरल सगत सिंग यांनी केलं होतं आणि जर ते तिथे नसते, तर इतकी आक्रमक कारवाई कोणी इतर केली नसती. तर सगत सिंगांच्या लढाई कौशल्याचं हे नक्कीच कौतुक करायला पाहिजे. यामध्ये त्यांनी मेघना नदी पार करण्याकरता हेलिकॉप्टर्सचा वापर केला. याच्याशिवाय त्या भागात दळणवळणाची साधनं कमी असल्यामुळे इतर जे दळणवळणाची साधनं असतात, म्हणजे सायकलचा वापर, रिक्षाचा वापर, बैलगाडीचा वापर, घोडे किंवा खच्चर किंवा गाढवांचा वापर, अशा पद्धतीने वापर करून त्यांनी अतिशय अभिनव कल्पनांचा वापर करून शत्रूला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या डाव्या साइडला, उजव्या साइडला जाऊन, त्यांच्या मागे जाऊन, रोड ब्लॉक लावून, त्यांना त्यांचे जायचे रस्ते बंद करून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने, इनोव्हेटिव्ह पद्धतीने त्यांनी इथे लढाया लढल्या आणि ढाक्याला ते सर्वात पहिले पोहोचले होते आणि आपण जर 71च्या सरेंडरचा फोटो बघितला असेल, तर तिथे ते आपल्याला मागे उभे राहिलेले दिसतात. जे 3 जण मागे उभे आहेत, त्याच्यामध्ये एक एअर फोर्सचे आहेत, एक नेव्हीचे आहेत. त्याच्यामध्ये लेफ्टनंट जनरल सगत सिंग सुद्धा आपल्याला मागे उभे राहिलेले दिसतात. ते अतिशय
एक यशस्वी असं नेतृत्व होतं. आणि याच लढाईमध्ये फर्स्ट मराठा लाईट इन्फंट्रीचे जे कमांडिंग ऑफिसर होते, लेफ्टनंट कर्नल के-पी-एस ब्रार. या के-पी-एस ब्रार यांना इथे वीरचक्राने गौरवण्यात आलं होतं. कारण त्यांची बटालियन फर्स्ट मराठा, ज्याला जंगी पलटण म्हटलं जातं, ज्याचे ट्रुप्स हे महाराष्ट्रातले असतात, त्यांनी इथे महापराक्रम गाजवलेला होता. तर के-पी-एस ब्रार त्यावेळेला तिथे कमांडिंग ऑफिसर होते. लेफ्टनंट कर्नल त्यांची रँक होती. त्यांना इथे वीरचक्र देऊन गौरवण्यात आलं. आपल्याला कल्पना असेल, की 1984 साली ज्यावेळेला दहशतवादी हे गोल्डन टेम्पलमध्ये पंजाबमध्ये लपून बसले होते, त्यांच्यावरती ज्यावेळेला भारतीय सैन्याने हल्ला केला, त्यावेळेला त्या सैन्याचं नेतृत्व हे मेजर जनरल के-पी-एस ब्रार यांनी केलं होतं. आणि लक्षात असावं, की स्वतः ते एक शीख होते, परंतु भारतीय सैन्याची परंपरा बघा, की ते स्वतःला मराठा म्हणायचे. कारण त्यांचा धर्म, त्यांची जात, त्यांची जे ट्रुप्स होते, त्यांचे जे सैनिक होते, ती होती. आणि त्यांनी गोल्डन टेम्पलवरती भारतीय सैन्याच्या हल्ल्याचं नेतृत्व केलं होतं. ती एक वेगळीच लढाई होती. त्याच्यानंतर ते लेफ्टनंट जनरल बनले आणि त्यानंतर त्यांनी चीन सीमेवरती पुष्कळ नंतर त्या सीमेचं नेतृत्व केलं होतं. तर हे के-पी-एस ब्रार आज मुंबईमध्ये सेटल झालेले आहेत आणि त्यांच्यावर खालिस्तानी दहशतवाद्यांनी अनेक वेळा हल्ला सुद्धा केलेला आहे. याच्याशिवाय सेकंड पॅरा जी 3 मराठा लाईट इन्फंट्री होती, यांना आकाशातून एअर ड्रॉप करण्यात आला आणि त्यांनी त्यांच्या त्या एअर ड्रॉपमुळे पाकिस्तानी सैन्य अतिशय घाबरून गेलं. तर या पॅरा ब्रिगेडचं नेतृत्व त्यावेळेला ब्रिगेडियर मॅथ्यू थॉमस यांनी केलेलं होतं. आणि मॅथ्यू थॉमस विषयी आपल्याला कल्पना पाहिजे, की ते पुण्याचे होते, आहेत आणि आता ते पुण्यात कायमचे सेटल झालेले आहेत. अर्थातच त्यांचं वय आता पुष्कळ आहे, परंतु या शूर सैनिकाला सुद्धा आपण अभिवादन हे करायला पाहिजे. याच्यानंतर अजून एका सैनिकांची नावं आता घेणं गरजेचं आहे. मला पुढच्या 4-5 मिनिटात थांबावं लागेल. तर म्हणून मी आता सरळ येतो वेस्टर्न फ्रंटकडे किंवा पश्चिम भागात जी लढाई झाली होती, त्यामध्ये अनेक लढाया लढल्या गेल्या. कारगिलमध्ये लढाई लढली गेली, लेहमध्ये लढाई लढली गेली. याच्याशिवाय काश्मीरमध्ये लढाई लढली गेली, पंजाबमध्ये लढाई लढली गेली, राजस्थानमध्ये लढली गेली. तर या सगळ्या लढायांचं वर्णन करणं हे वेळेअभावी शक्य नाही. त्याचा दुसरा भाग आपण नंतर केव्हा तरी घेऊ. परंतु आज मी ज्या लढाईविषयी बोलीन, ती लढाई अर्थातच ती लढाई आहे, की आपण ज्यावेळेला बॅटल ऑफ त्याला त्याला बॅटल ऑफ शक्करगड असं म्हटलं जातं किंवा बॅटल ऑफ बसंतर रिव्हर असं म्हटलं जातं. जर नकाशा असता तर मी आपण दाखवू शकलो असतो. शक्करगड हा एक भाग जो आहे, तो भाग पठाणकोट आणि जम्मूच्या समोर असलेला भाग आहे. आणि पाकिस्तानने असं ठरवलं होतं, की इथे मोठ्या प्रमाणात लढाई करायची, ज्यामुळे भारताचं सैन्य जे ईस्ट पाकिस्तानमध्ये लढतं आहे, त्यांना तिथून परत यावं लागेल पश्चिम सीमेवरती. आणि ज्यामुळे बांगलादेशची लढाई ते कधी लढू शकणार नाही. तर म्हणून इथे भारताने पहिलेच आक्रमक कारवाई करण्याचं ठरवलं आणि इथे जी शक्करगड बल्शमधली घेतलेली लढाई ही अतिशय प्रसिद्ध आहे आणि तिथे अनेक महापराक्रम गाजवण्यात आले. इथे अनेक परमवीर चक्र देण्यात आली. तर त्याच्यामधलं पहिलं परमवीर चक्र जे होतं 71च्या लढाईचं, 3 परमवीर चक्र सैन्याला मिळाली. लान्स नाईक अल्बर्ट इक्का हा 14 गार्डचा एक सैनिक होता. त्यांनी हिली, मी पुन्हा शब्द उच्चार करतो, हिली, बॅटल ऑफ हिली मध्ये त्यांनी महापराक्रम गाजवला. तिथे त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. त्यांना परमवीर चक्र या भारताच्या हायेस्ट अवॉर्डनी गौरवण्यात आलं. आपल्याला कल्पना आहे, की जे हायेस्ट अवॉर्ड आहे शूरतेकरता, ते आहे परमवीर चक्र. त्याच्यानंतर जे येतं ते महावीर चक्र, त्याच्यानंतर येतं वीर चक्र,
मग सेना मेडल आणि मग युद्ध सेवा मेडल अशी ही शूरता पुरस्कार आहेत. तर यामध्ये लान्स नाईक अल्बर्ट एक्का हा जो गार्ड रेजिमेंटचा होता, त्याला परमवीर चक्र देण्यात आलं. त्याच्यानंतर बॅटल ऑफ शक्करगड किंवा बॅटल ऑफ बसंत रिव्हर इथे 2 परमवीर चक्र देण्यात आली. एक होतं मेजर होशार सिंग, 3 ग्रेनेडियर्स यांना परमवीर चक्राने गौरव त्यांचा करण्यात आला आणि दुसरं होतं सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल ज्याला परमवीर चक्र मरणोत्तर हे देण्यात आलं. अरुण खेत्रपाल हा एक यंग ऑफिसर होता आणि तो नुकताच सैन्यामध्ये भरती झाला होता आणि त्यांनी या लढाईमध्ये रणगाड्यामध्ये बसून पाकिस्तानचे 5 रणगाडे हे बरबाद केले होते आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. त्याचे वडील सुद्धा ब्रिगेडियर खेत्रपाल यांनी सैन्यामध्ये नोकरी केली होती आणि अरुण खेत्रपालचं महत्व असं, की अरुण खेत्रपालचा जो जन्म आहे तो पुण्यातला होता आणि जर नंतर शक्य असेल तर त्याला पुण्यामध्येच सेटल व्हायचं होतं. पण ते नियतीला मान्य नव्हतं. त्याचा या लढाईमध्ये मृत्यू झाला. परंतु त्याला परमवीर चक्र या देशाच्या सर्वात हायेस्ट अवॉर्डनी गौरवण्यात आलं. याच्यानंतर बसंतर नावाची एक नदी होती. बसंतर नदीवरती आपले डिफेन्सेस म्हणजे आपले खंदक होते. तिथे 3 ग्रेनेडियर तैनात होती. त्यांचे कंपनी कमांडर होते मेजर होशियार सिंग आणि त्याच्यावरती पाकिस्तानने खूप हल्ले केले. कारण त्यांना पठाणकोटच्या दिशेने यायचं होतं. त्यांना जम्मूच्या दिशेने यायचं होतं. ज्यामुळे पंजाबमधून जम्मू काश्मीरमध्ये जाणारा एकुलता एक रस्ता जो पठाणकोटमधून जम्मूला जातो, जम्मूपासून तो श्रीनगरला जातो. त्यानंतर तो पुढे श्रीनगरपासून पुढे लेह, कारगिल असा पुढे जातो. हा एक एकुलता एक रस्ता तिथे होता आणि पाकिस्तानी सैन्याला हा रस्ता कापून आपलं काश्मीरचं भारतापासूनचे दळणवळणाचे संबंध हे तोडायचे होते आणि पठाणकोटला आपला एक मोठा बेस सुद्धा आहे. त्यामुळे इथे लढणं आणि त्याचं रक्षण करणं हे महत्वाचं होतं. बॅटल ऑफ बसंतर जी होती ती 3 दिवस चालली. पाकिस्ताननी पुन्हा-पुन्हा इथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने त्यांचे हल्ले सगळे पडतवून लावले. मेजर होशियार सिंगनी कंपनीचं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नेतृत्व केलं. ते स्वतः पुढे राहून प्रत्येक सैनिकाच्या खंदकात जाऊन सैनिकांना प्रोत्साहन देत होते, की लढत राहा. कारण आपल्याला त्यांना पाकिस्तानला पुढे येऊ द्यायचं नाही. आणि ती लढाई आपण शेवटी बॅटल ऑफ बसंतरची जिंकली. मेजर होशियार सिंग अतिशय गंभीररित्या जखमी झाले होते. असं वाटलं होतं, की ते जगणार नाहीत. परंतु सुदैव असं, की ते जगले आणि त्यांना परमवीर चक्रनी गौरवण्यात आलं आणि त्याचे जे कमांडिंग ऑफिसर होते लेफ्टनंट कर्नल एरी त्यांना महावीर चक्रनी गौरवण्यात आलं. तर हे सगळे शूरवीर होते, ज्यांच्याविषयी मी आज आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. याच्या पुढच्या भागात आपण ज्यावेळेला गुरुवारी भेटू, त्यावेळेला याच वीरगाथेचा जो दुसरा भाग आहे, त्याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर याला जरूर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांशी त्याला शेअर करा आणि ही चांगली माहिती जी आहे, या शूरवीरांची जी वीरगाथा आहे, ही जास्तीत जास्त भारतीयांकडे पोहोचवण्याची पोहोचवण्याचे कष्ट घ्या. मी इथेच थांबतो. जय हिंद.